गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. आज ॲक्च्युली इथून बघताय खूप लेट झालं आहे उठायला मला, कारण रात्री मी एडिटिंग वगैरे करत बसलो, त्यामुळे मला खूप वेळ झाला आहे. सो आज आपण कुठे ट्रिपला नाही चाललो आहे. आपण आज चाललो आहे ॲक्च्युली आपल्या डिझायरची सर्व्हिसिंग करायला. सर्व्हिसिंग म्हणजे ऑलमोस्ट 5,000 ते 6,000 गाडी झालेली आहे किलोमीटर. तसे 10,000ला करत असतात, बट मला वाटलं ॲक्च्युली आज वेळ आहे, आपण करून घेऊ शकतो. त्यामुळे मी प्लॅन केला की आज आपण डिझायरची सर्व्हिसिंग करून घेऊया. तर चला मित्रांनो, आज डिझायरची सर्व्हिसिंग करूया. काय काय चेंज होतं बघूया. आज ॲक्च्युली शोरूमला नाही चाललो. माझा एक मित्र आहे, प्रायव्हेट गॅरेज आहे त्याच्याकडे चाललो आहे. कारण मी शोरूमला विचारलं तर त्यांच्याकडे कार भरपूर लागलेले आहे ऑलरेडी, आणि त्यांनी मला वेळ भरपूर सांगितला होता, आणि तेवढा वेळ माझ्याकडे नसल्यामुळे मग मी ठरवलं की येस, आपण प्रायव्हेटला करूया सर्व्हिसिंग. तर चला मित्रांनो, आता सर्व्हिसिंग चालू आहे गाडीची. सर्व्हिसिंग म्हणजे पूर्ण झाली नाही, फक्त अशी त्यांनी जस्ट खोललेलं आहे. आपलं रबरचं मला वाटतं प्रॉब्लेम येऊ शकतो. तर खूपच घाण झाली गाडी. तिकडलाही रबर ॲक्च्युली तुम्ही बघू शकता मित्रांनो, तिकडलाही क्रॅक झाला आहे हा वाला. दोन्ही टायर तर आता खोलून टाकले. पाठीमागचंही ते आता प्लॅन करताय, बघूया. बॅटरीचं पाणी त्यांनी फिलअप केलं आहे, वायफरचं ते पण फिलअप केलं आहे. कुलंट आपण फ्लश करणार आहे दोन्ही पण, कारण क्लीन व्हायला हवं. ब्रेक ऑइल वगैरे ते तर चेंज करणारच आहे. AC फिल्टर वगैरे ऑइल पण आपण चेंज करणार आहे. बघूया तोपर्यंत काय काय होतं आहे. अजून तर एक दुसरी गाडी पण चालू आहे, ही वाली. हिचं काम खूप आहे. जुनी वर्ण आहे 1.6 वाली. आपली धन्नो इथं लागलेली. आणि बघू शकता मित्रांनो, खाली इंजिन ऑइलचा नट असतो, आणि तो आता इंजिन ऑइल आपण चेंज करता येईल. आधीचं इंजिन ऑइल काढण्यात येते. कैसी ऑयल की क्वालिटी भैया? है अभी इतनी नहीं, पतला पतला हो गया बस, है ना. अभी था एक्चुअली. गाडीचे आपल्या ब्रेक पॅड आहे राईट साईडचे, चांगले अजून एवढे काही घासलेले नाही आहे. बघू शकतात मित्रांनो तुम्ही, खूप छान आहे. मी तुम्हाला लेफ्टचे पण दाखवतो. लेफ्टचे पण चांगलेच आहे. लेफ्टचे आहेत बऱ्यापैकी, ते पण आहे, अजून चालू शकतात. तरी पण आपण त्यांना विचारू की चालण्यासारखे आहे का नाही म्हणून, कारण तुम्हाला एक आयडिया येऊन जाते ना. समीर भैया,
क्या होगा, एड्रेस भूल गया। उसको एड्रेस समझ में नहीं आता, वही वो जो बताया उसको एड्रेस। उस दिन तुमने नहीं बोले क्या? मेरे तरफ भेजना उसको। उस दिन तुमने नहीं बोले क्या? वो गुरुद्वारा तो हाँ बोले, गुरुद्वारे के सामने खड़े हुए बोले, रोड के इधर से खड़े हुए थे। मालूम रहता नहीं न, खड़ा रह जाता ना। भाई जैसे बोलता हूँ, दुकान नहीं सपड़ी, वो नहीं सपड़ी, टाइम होता ना फिर वो सही बोल देना। यहाँ पे गया, मेरे को समझ रहा नहीं। मैं आपको लिंक देता अभी। पलक रहे थे ये गाड़ी का। हाँ, ये मोटरसाइकिल का एक तो इसका 2 4 नाही, कोणाला 2 आहे, कोणाला 3 आहे, कोणाला 4 आहे, इंजिननुसार. आपली सर्व्हिसिंग झाली आहे. ॲक्च्युली सगळीची सर्व्हिसिंग केली त्यांनी ॲक्च्युली कारची. तर मला सगळं शूट करता नाही आलं, कारण मध्ये मी ॲक्च्युली लंचसाठी गेलो होतो बाहेर. कारण त्यांच्याकडे ऑलरेडी 1 ते 2 कार लागलेल्या होत्या, त्या पण त्यांना इमर्जन्सी द्यायच्या होत्या. त्यामुळे आपल्याला खूप लेट झाला ॲक्च्युली. पण सर्व्हिसिंग झाली आहे फायनली आपली. सगळे पार्ट तर शूट नाही करता आले, बट ठीक आहे. आता आपण चाललो आहे घरी. आत्ता राहिली आपली वॉशिंग. तर वॉशिंग, कारण अंधार पडला होता, त्यामुळे मी त्यांना म्हटलं वॉशिंग वगैरे करू नका, कारण मला पूर्ण गाडी वरती रॅम्पवरती चढून पूर्ण क्लीन करायची होती. त्यामुळे त्यांना म्हटलं नको, आता रात्रीला नको, नेक्स्ट डेला मी बघेल म्हटलं. आपण चाललो आहे आता वॉशिंग करायला नन्नूला. तर चला वॉशिंग सेंटरवर भेटूया मित्रांनो. तुम्ही बघू शकता, तर वॉशिंग सेंटरवर आल्यानंतर ऑलरेडी 2 गाड्या आहे की ते आपल्या समोर आहे. आपण थांबलोय आता, बघूया किती वेळ लागतो आपल्याला. तर गाडी आता व्हॅक्यूम होते, बघा आतून क्लीन होते पूर्णपणे. बघू शकता ना, रॅम्पवर लावली मुलांनी गाडी, पुन्हा उघडलंय. मॅटिंग क्लीन होत आहे आता.
फायनली तुम्ही बघू शकता गाडी वॉशिंग झाली आहे. खूप छान क्लीन वाटते आता मला, एकदम जबरदस्त. बघा वॉशिंग झाल्यानंतर फीलच वेगळा येतो असं गाडीमध्ये. वॉशिंग नंतरचं लुक जबरदस्त.